माझं ना हा. एक सपन आहे. काय ग? नदी किनारी आपलं घर असावं. रोज सकाळी सकाळी तू नदीवर बसावं. पेपर वाचित पेपर वाचित. होय का? तू जर कॅलेंडर असतीस ना मी तुला दररोज बदललं असतं. आणि तुम्ही जर अद्रक असला असता ना मी दररोज चेचला असत. होय ग? काय हो? आईला ते हसल्यावर दात पडतात म्हणते ते खरं आहे होय? होय खरं आहे की. आईला कसं काय? एकदा हसा की माझ्यावर, मग तुम्हाला सांगते दात कसं पडतात ते. हसा की. राम 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 दाजी. ती ही गेली का हो? ती ही नाही का गेली का? ती गेली का हो ती? ही आयशा झुलका. लिंबलीची गोळी खाय. मी कशी दिसतेय? असं वाटतं की तुला पाकिस्तानमध्ये फेकून द्याव. इश्श, तुमचं आपलं काहीतरीच. सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून. आता तू रड नकोस. तुमची हिंमत कशी झाली अशी कमेंट करायची? आणि काय कमेंट केलंय तुम्ही? तर कमेंट करताना विचार करत जावा कुणाला करतोय काय करतोय. हा हिला काय कमेंट केलंय? ब्युटिफुल. कुठल्या अँगल? टेन्शनची एवढी सवय झालीये ना की एखाद्या दिवशी जर टेन्शन नाही आलं तर टेन्शन का नाही आलं या गोष्टीचं टेन्शन येते. अहो ही कशी वाटते? हे बघ माझं काहीच नाही. मला फक्त एवढंच आहे की तुम्ही दोघी बहिणीसारखं राहायला पाहिजे. अहो मी साडीचं बोलतीये. मैं गाली नहीं दे सकता. मला सांगा बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आहे आणि बायको बुटानं मारून. माझ्या ताईनं 2026 येऊ नाहीतर 2027 येऊ पण आपल्याला कायम भांडेच घासायचे. सगळ्याला वाटतं की बाईनं खूप पुढे जावं, तिनं विमान चालवावं, तिनं रेल्वे चालवावं, अगदी चंद्रावर सुद्धा जावं. फक्त जाण्याआधी आहे की नाही धुणं भांडी 4 चपात्या झाडून पुसून जाऊ. सगळ्याला अहो कुठं चाललाय? मरायला चाललोय. इतीस का? जर विचार बदलला तर 1 किलो टमाटे आणि 1 किलो बटाटे घेऊन या आणि जर पैसे उरले तर कोथिंबीर पण आणा. गेली बघ तुझी बायको. जाऊ दे की मग. जीन्स घालून गेल्या. अगाई जमाना कुठल्या कुठे गेला आणि तू जीन्स घेऊन बसलेस. अरे बाबा जीन्स माझी घालून गेल्या. 50 रुपये पासून सुरुवात केली होती. आज 5 लाख आहे कर्ज. चल जरा दवाखान्यात जाऊन या. कशासाठी? तुझ्यासाठीच. अहो पण मला काय झालं नाही. अगं तुझं जरा डोळं दवाखान्यात दाखवायचं आहे. चल. अहो पण माझ्या डोळ्याला पण काय झालं नाही. मग तुला तुझी चूक कशी काय दिसत नाही? जावा ग मला माझी कामं करू द्या. डोळं दाखवाय नेत्या. तोंडाला काय झालं तुझ्या? काय नाही काहीतरी लावायचं ना मग. मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून. ते पण आहे बघ. एकाला दाखवून पश्चाताप झालाय. अहो ऐका की तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो का नाही तेव्हा माझ्यात असं तुम्ही काय बघितलं जे तुम्ही मला लगेच पसंत केला? कसं असते माहित आहे का? जेव्हा माणसाचे दिवस खराब असतात तेव्हा माणूस तुटलेली चप्पल सुद्धा घालते. तुम्हाला सांगते नवऱ्याला जर खुश ठेवायचं असेल ना तर मी आता तुम्हाला 3 टिप्स देते. पहिली टिप नवऱ्याचं नेहमी ऐकायचं. दुसरी नवऱ्याला त्याच्या मित्रासोबत बाहेर जाऊ द्यायचं. आणि तिसरी टिप. थांब मी सांगतो तुला. मला किती वेळा सांगितलंय माझ्या मध्ये बोलायचं नाही. बेअक्कल कुठले थांबा जरा. तर तिसरी टीप नवऱ्याच्या पुढे कधीच बोलायचं नाही.